सरांच्या परमिशनने आपण या सेशनला सुरुवात करूयात. तर आजच्या प्रेझेंटेशन साठी आपल्याकडे डॉक्टर धोंडे सर यांचं इंट्रोडक्शन करण्यासाठी मी डॉक्टर मतीन शेख सरांना विनंती करतो. मतीन शेख सर हे असिस्टंट प्रोफेसर शल्य विभाग अश्विन रुलर आयुर्वेद महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी आजचे आपले वक्ते डॉक्टर संजय कुमार धोंडे सर यांचं या ठिकाणी इंट्रोडक्शन करून द्यावं असं मी मतीन शेख सरांना विनंती करतो. मतीन शेख सर. Thank you, sir. Hello. Good afternoon to all of you. Myself, Dr. Pratik Singh, lecturer in Shalya Department, Ashwin Rural Railway College, Kochi. I welcome all the attendants of the webinar from our college. Today, we have invited Dr. Sanjay Kumar Dhonde sir. He will guide us on Arshavikar and Shalya Chikitsa. Dr. Sanjay Kumar Shantinath Dhonde sir has completed his BMS and MS from Ashwin Seva Sons, Panchvati Ayurvedic College, Nashik. He is practicing as a surgeon since 1999. He has completed his 21 years in this work, as well as he has worked as a lecturer at CSMSS College, Corona. Now, at present, he is working as a reader at Ashwin Rural Ayurvedic College. I request Dr. Dhonde sir, please start lecture, as all are eager to listen. Sir. Hello. Sir. Hello. Thank you. Thank you. Thank you मतीन शेख सर. सर यापूर्वी मी आपण लेक्चर सुरुवात करावी याच्यापूर्वी मी सर आपण लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी मी माननीय प्राचार्य सरांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी स्वागत करावे आणि त्यानंतर आपण लेक्चर सुरुवात करावी. सर माननीय प्राचार्य सर. लोखंडे सर, आपण सरांचं वेलकम करावं या ठिकाणी. डॉक्टर संजय कुमार धोंडे सरांचं अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करतो आणि त्यांनी त्यांचं व्याख्यान चालू करावं. नमस्ते सर. धन्यवाद सर. प्राचार्य लोखंडे, आपण लेक्चर सुरुवात करू. प्राचार्य सरांच्या परवानगीनं मी लेक्चरला सुरुवात करतो. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आवाज येत नाहीये. धोंडे सर आपला माइक ऑन करा प्लीज. धोंडे सर आपला माइक ऑन करा प्लीज. धोंडे सर माइक ऑन करा. आपला माइक बंद झालेला आहे. आवाज येतोय का आता? येतोय का आवाज? हा आता ऐकू येते सर. हा येतोय आवाज. आपला विषय आहे. येतोय ना? करू चालू? हॅलो, चालू करू का? हॅलो. हा चालू करा सर. ओके. आपला आजचा विषय आहे अर्शविकार आणि चिकित्सा. पण अर्शविकारांकडे जाण्यापूर्वी आपण सुरुवातीला सामान्य वर्णन गुदाचं जे आहे ते थोडक्यात पाहूया आणि तसं सर्जिकली अॅनाटॉमी पण थोडक्यात पाहूया. म्हणजे आपल्याला पुढे सर्जिकल ट्रीटमेंट मध्ये मी जे काही शब्द वापरेल किंवा जे काही सांगेल त्याच्यामध्ये अडचण नाही येणार. आपण शक्यतो गुद या शब्दाचा अर्थानुसार गुदद्वार आणि गुदनलिका म्हणजे ऍनस आणि रेक्टम या दोन्हींचाही बोध होतो. पण याचेच उत्तर गुद आणि आदर गुद असे दोन वेगवेगळे अवयव किंवा भाग सांगितले आहेत.
त्यात 3 वळ्या असतात आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपण प्रथम वर्षाला शिकलेलो होतो त्यापैकी फक्त मी थोडंसं इंट्रोडक्शन देतोय. प्रवाहिनी, विसर्जनी, संवरणी ह्या वलया असतात. यांच्या आश्रयाश्रयी धरून किंवा यांच्या आश्रयानेच आभ्यंतराशी निर्माण होतात. शरीरशास्त्राच्या दृष्टीने बृहद अंतराचा शेवटचा जो 5 इंचाचा साधारणतः भाग येतो किंवा मलाशय, याला गुद किंवा गुदनलिका असं पण आपण थोडक्यात म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला होणाऱ्या व्याधींपैकी अर्श ही जी व्याधी आहे याबद्दल आपण बघणार आहोत. गुदाच्या ठिकाणी वेगवेगळ्या व्याधी असतात. त्यामध्ये गुदउदर येतात, गुदार्श येतात, गुदशोथ येतो, भगंदर येतं, परिकर्तिका येतात. पण त्यापैकी फक्त आपण अर्श याच व्याधीचा आज विचार करणार आहोत. अर्श म्हटलं की सुरुवातीला आपल्या समोर फक्त फाईल्स असाच विषय येतो. परंतु अर्श हा वेगवेगळ्या अवयवांच्या ठिकाणी असणाऱ्या वृद्धीला किंवा मांसांकार जो असतो याला सुद्धा अर्श हा शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ कानाच्या ठिकाणी कर्णार्श म्हणतात, नाकाच्या ठिकाणी असतील तर नासार्श म्हणतात, योनीच्या ठिकाणी असतील तर योनी अर्श म्हणतात. सर फास्ट होत नाहीये ना तौशिकर सर? हॅलो. ठीक आहे सर, काही अडचण नाही. काही अडचण व्यवस्थित नाही आहे, ना? काही प्रॉब्लेम नाही. आवाज पण नाही, नाही. व्यवस्थित? ओके, ओके. हा ठीक आहे, ओके. आवाज थोडासा नेटचा इश्यू असेल सर, त्यामुळे तसं होत असेल. तसं होतंय का? बरोबर, ओके. अर्श म्हणजे मांसाकृर किंवा चर्मकील. गुदनलिकेत जे मांसाकृर होतात त्यांना गुदार्श म्हणतात. याला प्रचलितपणे आपण अर्श म्हणतो. अर्श हा शब्द म्हटला की साधारणतः गुदार्शाचाच आपण बोध घेतो किंवा बोध होतो आपल्याला. आपण जर मॉडर्नच्या दृष्टीने याचा विचार जर केला तर these are the dilated veins within the anal canal in the sub-epithelial region formed by radicals of the superior, middle and inferior rectal veins. म्हणजे हे अर्श म्हणजे व्हेन्सच्या ठिकाणी झालेलं डायलिटेशन असं आहे. आयुर्वेदाप्रमाणे जर विचार केला तर अरिवत प्राणान शृणाती हिनस्यः असा त्याचा निरुक्ती आहे. आपण याच्यानंतर आपण त्याचे सामान्य हेतू काय असतात त्याचा विचार करूया. कारण आत्ताचे हेतू आणि आयुर्वेदात वर्णन केलेले हेतू याचा थोडासा आपल्याला बदल करायला लागतो किंवा त्याचा अर्थ थोडासा वेगळा घ्यायला लागतो. आता आपल्याला सामान्य हेतूंमध्ये साधारणतः अतिव्यय, जास्त हलणाऱ्या वाहनातून प्रवास. आता इथं जास्त हलणाऱ्या वाहनातून प्रवास याचा विचार करायचा म्हणलं तर त्यावेळी फक्त गाड्या, घोडे, उंट असं वापरले जायचे किंवा वापरले जायचे. आता आपण दुचाकी वाहनं, चारचाकी वाहनं, रेल्वे, विमान यांचा वापर करतो. तर आपला सध्याच्या याच्यात दुचाकी वाहनांचा प्रवास हे एक हेतू त्याच्यासाठीचा आहे. आता उत्कट आसन सांगितलेलं आहे. आपण टू व्हीलर जातो त्यावेळेस तशाच पद्धतीचं आसन असतं. त्याच्यानंतर बाकीच्या हेतूंमध्ये सांगितले बस्ती नेत्र. नेत्र आपण ज्यावेळेस बस्ती देतो त्यावेळेस त्या बस्ती नेत्रामुळे जर काही इजा झाली तर त्याच्यामुळे अर्श होतं किंवा दगडकाठी इत्यादींमुळे गुदद्वार सारखे प्रवाह. आता काही जणांना खूप जोर करायची सवय असते, त्यांना अवष्टंभ असतो त्याच्यामुळे ते होतात. यांच्या वेगाचे धारण. काही ठिकाणी कसं असतं, ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला सुट्टी भेटत नाही किंवा तुम्ही काम करत असताना तुम्हाला इकडे तिकडे जायला वेळ भेटत नाही, त्यामुळे तुम्हाला मलमूत्रांचं वेगाचं काही काळासाठी तरी धारण करायला लागतं. तर हा एक त्याच्यापैकी सामान्य हेतू आहे. बाकीचे जे सांगितलेले आहेत ते अभिसंधी आहार, कुरुषित आहार, मांसभक्षण,
वराह, माईश, पिठूळ पदार्थ खाणे. आता पिठूळ पदार्थ याचा अर्थ आपण काय घ्यायचं, तर आपण सध्या जे बेकरीचे पदार्थ वापरतो, पिष्टमय किंवा मैद्याचे पदार्थ, याचा वापर हल्लीच्या नवीन पिढीमध्ये तर खूपच प्रमाणात दिसतोय. त्याच्यामध्ये हा एक हेतू आपल्याला नेहमीच आढळतो की पिठूळ पदार्थ खाणे किंवा आवडीने खाणे, जास्त प्रमाणात खाणे. या जोडीत स्त्रियांमध्ये गर्भ ही आरशाची जास्त कारणे संभवतात. या सर्व कारणांमुळे काय तर आपल्याकडे अपनवायूची दृष्टी होऊन गुदाच्या ठिकाणी स्थानवैगुण्य होते, असं सांगितलेलं आहे. आणि याच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता प्रत्यक्षात दिसतात, पण फक्त आपल्याला थोडासा त्याचा बदल घ्यायला लागतो एवढंच आहे. आपल्याकडे जे प्रकार सांगितले की विशेष हेतू सांगितले, त्यात वातामध्ये वाशाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी तुरट आणि तिखट खाणे, लघु आहार घेणे, अल्पाहार घेणे, अतिव्यायाम करणे किंवा अतिप्रवास असं सांगितलं. आता बऱ्याच जणांना दररोज 200-200 किलोमीटरचा प्रवास करायला लागतो. म्हणजे जिथे राहतात तिथून समजा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी, तर हा त्यापैकीचा एक हेतू आहे. पित्तदर्शामध्ये तिखट, आंबट, खारट खाणे, विषारी अन्न घेणे. कफज आरशामध्ये जे आपल्याला हल्ली जे आरशाचे प्रकार जे असतात त्याच्यामध्ये कफज आरशा हा जास्त प्रमाणात दिसतो. त्याच्यामध्ये गोड, खारट, आंबट, गुरु आहार घेणे, व्यायाम न करणे, दिवसा झोपणे, असे हेतू आपल्याला सापडतात. आता 2 दोषांची कारणे घडल्यास द्विदोषच किंवा तिन्ही दोषांची घडल्यास सान्निपातिक अर्श उत्पन्न होतात. सहज अर्श माता पिता यांच्या अपचारामुळे आर्त व शुक्र यांच्यात विकृती उत्पन्न होते व गुदगलीच्या ठिकाणी स्थानवैगुण्य निर्माण झाल्यास सहज अर्श उत्पन्न होतात. पण हे आपल्याला फार कमी प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर संप्राप्तीचा विचार केला किंवा हे कसं घडतं याचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की प्रकोपित झालेले दोष म्हणजे वात, पित्त, कफ हे गुदाच्या ठिकाणी त्वचा, मांस, मेद यांची दृष्टी करून मांसांकुर उत्पन्न करतात. त्याला अर्श असं म्हणतात. अर्शामध्ये नेहमी तीनही दोषांची दृष्टी असते. म्हणजे आपण जरी वातज, पित्तज, कफज असे प्रकार जरी सांगितलेले असले तरी आपल्याला तिन्ही दोषांची दृष्टी त्या ठिकाणी पाहायला भेटते. ज्या दोषाचे आधिक्य असेल त्याप्रमाणे त्याचे सार्वजनिक लक्षणं दिसून येतात. आरशाचे दोषानुसार, उत्पत्तीनुसार, कालानुसार, प्रधान लक्षणानुसार, स्थानानुसार प्रकार पडलेले आहेत. तर त्यातले जे पहिले 5 तर मी वातज, पित्तज, कफज, द्विदोषज असे जे आहेत ते आपल्याला रेग्युलर जसे प्रकार पाडते आहेतच. पण उत्पत्तीनुसार 2 वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलं जातं. एक तर सहज आणि जन्मोत्तर आणि दुसरं म्हणजे स्वतंत्र आणि परतंत्र. यापैकी दुसऱ्या प्रकारच्या वर्गीकरणामध्ये वर्णन केलेले परतंत्र अर्श एखाद्या व्याधीचा उपद्रव म्हणून होतात. म्हणजे सेकंडरी आपण ज्याला म्हणतो तसं आहे. गर्भिणी, रक्तगुल्म, मूत्राष्ठिला, हृदयरोग, फुफ्फुसाचे व्याधी, गुदगद अर्बुद यांमध्ये हे सेकंडरीज तयार होतात. त्याच्यामध्ये हे परतंत्र अर्श असतात. प्रधान लक्षणानुसार आणि परिणामी तर स्थानानुसार बाह्य अर्श आणि आभ्यंतर अर्श. आपल्याला बाकीच्यांपेक्षाही हे 2 प्रकारचे आहेत, बाह्य अर्श आणि आभ्यंतर अर्श. त्यापैकी बाह्य अर्श हे बाह्य रोगमार्गाच्या आश्रयाने असतात. आभ्यंतर अर्श या आभ्यंतर रोगमार्गाच्या आश्रयाने राहतात. आता हे अर्श होणार आहेत किंवा अर्श होऊ शकतात याच्याबद्दल आपल्याला पूर्ण रूप लक्षात येतात का? तर हो, बऱ्याच सुरुवातीच्या काळात आपल्याकडे येतात त्यावेळेस ते गुदाच्या ठिकाणी कुठले लक्षण आहेत किंवा गुदाच्या ठिकाणी काय त्रास होतोय असं सांगत आपल्याकडे येतच नाही. ज्यावेळेस त्यांना त्या वेदना असह्य होतात त्यावेळी ते येतात. आणि इतर लक्षणे घेऊन मात्र आपल्याकडे बऱ्याच वेळा हा एकच पेशंट आलेला असतो. तर लक्षात येतं की पूर्वी त्यानं सांगितलेलं असतं तुम्हाला ढेकर जास्त येतात, मांड्या गळून गेल्यासारखं होतं, मलप्रवृत्ती कमी होते, कधी कधी भूक लागते, कधी कधी बिलकुलच भूक लागत नाही,
सकाळचे डोळे सुजलेले असतात, मलप्रवृत्ती करताना कधीतरीच त्रास होतो, घशाशी जळजळ येते, घशाशी आंबट होतं, आंबट आल्यासारखं वाटतं, कधी कधी खूप खाण्याची इच्छा होते, कधी काही खाण्याची इच्छा होत नाही. अशी लक्षणं घेऊन पूर्वी तो पेशंट आपल्याकडे आलेला असतो. म्हणजे ग्रहणी, पांडू, गुल्म, म्हणजे याच्यामध्ये जशी सांगितलेली तशी लक्षणं घेऊन घशाशी आंबट येणे, मलप्रवृत्ती द्रव होणे किंवा कधी घन होणे, अग्निमांद्य, अविपाक, कधी कधी चक्कर आल्यासारखे होणे, अशी लक्षणं घेऊन आधी आलेला असतो. पण नंतर ज्यावेळेस त्याला खूप त्रास होतो त्यावेळेस पेशंट तो आपल्याकडे अर्शाचा त्रास होतोय बा, की संडाच्या ठिकाणी मला काहीतरी सुजल्यासारखं वाटतंय, रक्त पडतंय, अशी लक्षण घेऊन येतो. त्यावेळी आपल्या लक्षात येतं की ही पूर्वरूप त्याच्यामध्ये होती. पूर्वरूप घेऊन जर आपल्याला निदान करता आलं तर आपण त्या पेशंटचे पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन थांबवू शकतो. परंतु पेशंट आपल्याकडे कधी सुरुवातीला अशा पद्धतीने येतच नाही. आज स्थानिक आरशांमध्ये स्थानिक लक्षणं काय असतात? वेदना असतात, कधी कधी रक्त पडतं, कधी कधी गुदाच्या ठिकाणी भेगा पडलेल्या असतात, कटी, पृष्ठ, वंशन, मेद्र, गुद या ठिकाणी वेदना असतात, मलास्तंभ असतो, अरुची असते. पेशंट ज्यावेळेस येतो त्यावेळेस बऱ्याच वेळा नख आणि नेत्र या ठिकाणी पांढरटपणा असतो. हे कशामुळे येतोय मी पुढे सांगणारच आहे. नंतर आपण पित्तजारशाकडे जाऊया. पित्तजारशा जर पाहिलं तर त्याच्या टोकाशी निळे किंवा तांबडे, पिवळसर, काळसर असा वर्ण आपल्याला दिसतो. कफजारशामध्ये अर्श हे मूलप्रदेश मोठे असतात, स्पर्शास घन असतात. वेळूचे कोंब किंवा फणसाची बी जी असते त्याप्रमाणे आपल्याला ते दिसतात. रक्तजारशा मात्र पटकन लक्षात येतात, कारण हे लाल गुंजेप्रमाणे असतात. आणि रक्तजारशामध्ये पेशंट येतानाच रक्त पडतंय किंवा रक्ताची धारच लागते असं एक महत्वाचं लक्षण सांगतो. सहज अर्श हे लहान, काही मोठे, लांबीने जास्त असतात. पण रक्तच अर्शाचे किंवा कुठल्याही अर्शाचे आपण नंतर मॉडर्न प्रमाणे जर विचार केला तर त्याच्या डिग्रीज दिलेल्या आहेत. त्याला फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री आणि फोर्थ डिग्री. तर हे ओळखायचे कसे? तर फर्स्ट डिग्री मध्ये पाईल मास जो आहे इट डझंट कम आउट ऑफ द एनस. सेकंड डिग्री मध्ये कसं होतं? द पाईल मास कम्स आउट ड्युरिंग डेफिकेशन, म्हणजे मलप्रवृत्तीच्या वेळी तो पाईल मास बाहेर येतो आणि इट रिड्यूस स्पॉन्टेनियसली आफ्टर डेफिकेशन, म्हणजे स्टूल पास झाल्याच्या नंतर तो पाईल मास आपोआप आतमध्ये जातो एनस मध्ये. थर्ड डिग्री मध्ये काय होतं? पाईल मास कम्स आउट ड्युरिंग डेफिनेशन अँड डझंट रिटर्न्स इट सेल्फ, म्हणजे तो स्वतःचे स्वतः परत आत जात नाही. इट नीड्स रिप्लेस मॅन्युअली, म्हणजे हाताने आपल्याला ते पाईल मास आतमध्ये ढकलायला लागतात. मग ढकलल्यानंतर मात्र ते आतमध्ये राहतात तसेच. म्हणजे फोर्थ डिग्री मध्ये कसं होतं? ह्युमराइड्स कम्स ड्युरिंग डेफिकेशन अँड रिमेन्स परमनंटली आउट ऑफ द एनल ओपनिंग, म्हणजे प्रोलॅप्सच होतात ते. ऍट दिस स्टेज अ ग्रेट डिस्कम्फर्ट इज हॅव्हिंग विथ पेशंट्स. बऱ्याच वेळा आपण त्याला
प्रोलॅप्स थ्रोम्बोस्पाइल्स असं पण म्हणतो, कारण त्याच्यामध्ये ब्लिडिंग, पेशंट ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचं ब्लिडिंग होऊन होऊन तिथे क्लॉट्स तयार झालेले असतात आणि पेशंटला बसताच येत नसतं. अर्वाचीन शास्त्राप्रमाणे आता आपण हे 5 प्रकार पाहिले आयुर्वेदाप्रमाणे. अर्वाचीन शास्त्र किंवा ॲलोपॅथी प्रमाणे इंटरनल आणि एक्सटर्नल ह्युमरॉइड्स एवढाच मुख्य त्यांनी डिफरन्शिएट केला. एक्सटर्नल ह्युमरॉइड्स इज सिच्युएटेड आउटसाइड द anal orifice and is covered by skin. The two varieties coexist with the condition is called intero-external hemorrhoids. The dilatation of the veins at the anal verge is sometimes seen in persons of sedentary life, particularly during straining. The perianal hematomas or thrombosed external hemorrhoids also. आता इटिओलॉजी किंवा आपण मगाशी हेतू पाहिले. अर्वाचीन शास्त्राप्रमाणे हेतू किंवा इटिओलॉजी काय आहे तर हेरिडिटरी. इट इज ऑफन सीन इन मेंबर्स ऑफ द सेम फॅमिली. Second, anatomical. It is a long been suggested in the internal piles in the natural consequences of the adaptation of the erect posture of the mankind. म्हणजे काय की माणसाचं शरीर हे उभं आहे. आपल्या शरीरामध्ये पायाकडचं व्हीनस ब्लड जे आहे, सोलियस मसल जो आहे तो वर्क्स ॲज अ पंप आणि ते आपल्या हृदयाकडे सुपेरियरली जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये ह्युमरॉइड्सचे ठिकाणी वॉल्स नसतात. ऍब्सेन्स ऑफ द वॉल्स इन द सुपेरियर ह्युमरॉइडल वेन्स आणि त्यामुळे तिथं ह्युमरॉइड्स तयार होतात किंवा पाईल्स तयार होतात. मी नेहमी सांगताना विद्यार्थ्यांना सांगतो की जनावर जी असतात त्यांचं हृदय हे किंवा शरीर जे आहे ते आडवं आहे आणि आपलं शरीर इरेक्ट पोझिशन मध्ये आहे. त्याच्यामुळे ह्युमरॉइड्स हे मोस्ट कॉमनली ह्युमन बिंग्स मध्ये दिसतात. नंतर एक्झिस्टिंग कॉजेस. त्याच्यामध्ये स्ट्रेनिंग टू एक्सपेल कॉन्स्टिपेटेड स्टूल, म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो त्यांना खूप स्ट्रेन करायला लागतं, त्याच्यामुळे पाईल्स तयार होतात. Fourth is a physiological causes. Some surgeons more recently have regarded the existence venous plexus of the upper anal canal by physiological. The pathology of the so-called hemorrhoidal plexus in the fact of the corpus cavernosum. आणि फिफ्थ आहे डाएट. आता हे डाएट मध्ये यांनी जरी वेस्टर्न डाएट असं सांगितलं असलं तरी आपल्याकडे जे मगाशी मी हेतू सांगितले की ते आपल्याकडे डाएटचा जो विषय आहे तो खूप मोठ्या अर्थानं खूप व्यवस्थितपणे घेतलेला आहे. आणि मी मगाशी ते तुम्हाला सांगितलं पण की वेगवेगळे जे आहार आपण घेतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हल्लीच्या काळात जे पाहायला भेटतात ते म्हणजे पिठलं पदार्थ किंवा आपण जे म्हणतो की बेकरी प्रॉडक्ट किंवा बिस्किट यांचा जो वापर केला जातो. आणि आहारामध्ये जे आपल्याला नेहमी सांगतो आपण की स्निग्धयुक्त आहार घ्यायला पाहिजे किंवा फायबरस डाएट घेतला पाहिजे, तर तो त्याच्यामध्ये नसतो. त्या लोकांमध्ये यांचं प्रमाण जास्त सापडतं. थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं होतं की सेकंडरीज कशाच्या तरी येतात म्हणून, तर ते थोडक्यात मी परत एकदा सांगतो की सेकंडरी हेमोरॉइड्स मे ऑकर ड्यू टू सेकंडरी ऑफ सम कंडिशन्स. माइट बी कार्सिनोमा ऑफ द रेक्टम. याच्यामध्ये कॉम्प्रेशन ऑफ द सुपेरियर रेक्टल वेन्स गिव्स राईज टू हेमोरॉइड्स. फिमेल्स मध्ये प्रेग्नन्सी
compresses the superior rectal vein and also causes secondary of the smooth muscles of the veins. किंवा काही ठिकाणी युट्राइन ट्युमर्स असतात त्याच्यामध्ये पण कॉम्प्रेस होते. नंतर chronic constipation, it cause should be excluded, otherwise the condition will recur. म्हणजे कॉन्स्टिपेशन कशामुळे होते याचं कारण शोधलं पाहिजे, नाहीतर तुम्ही जरी ट्रीटमेंट दिली तरी कॉन्स्टिपेशन मुळे परत रिकरन्स होऊ शकतो. नंतर डिफिकल्टी इन मिच्युरेशन, त्याच्यामध्ये ओल्ड एज मध्ये असू शकतं. स्ट्रिक्चर काही पेशंट्स मध्ये स्ट्रिक्चर युरेथ्रा असतो, काही ठिकाणी ट्युमर्स असतात त्याच्यामध्ये सुपेरियर ह्युमरायटल वेन्स डायलेट होऊन ह्युमराइड्स तयार होतात. आणि पोर्टल हायपरटेन्शन इज हार्डली म्हणजे कधीतरीच हे लागू होतं, नाही पोर्टल हायपरटेन्शन हे थेरॉटिकल कॉज आहे तसं. तर पॅथॉलॉजी काय होते, इंटरनल ह्युमराइड्स पाहिले तर आपल्या लक्षात येईल की देर आर 3 पार्ट्स: पेडिकल, बॉडी ऑफ द इंटरनल ह्युमराइड्स and associated external hemorrhoid. Internal hemorrhoids has a pedicle in the rectum just above the anorectal ring. After pedicle, the body of the internal hemorrhoids continues distally and ends and associated external hemorrhoids lies between the dentate line and anal margin. Bleeding असतं. The bright red painless occurs along with the defecation. स्टूलच्या बरोबर ब्लीडिंग होतं. Patient complains that it slashes in the pan as the stool comes out. This may continue for months or even years. Veins become larger and heavier. Partial collapse will occur with each bowel movements, gradually stretching the mucosal suspensory ligament. नंतर पेन असतं. It is not characteristic of the hemorrhoids unless there is associated thrombosis. हे थ्रोम्बोसिस जर असेल तर जास्त पेन असतं, नाहीतर पेशंट त्याच्याकडे दुर्लक्षच करतो. म्युकोस डिस्चार्ज इज अ पर्टिक्युलर सिम्पटम ऑफ द प्रोलॅप्स ह्युमराइड्स. जे फर्स्ट सेकंड डिग्रीचे जे प्रोलॅप्स असतात याच्यामध्ये म्युकोस डिस्चार्ज असतो. पेशंट आपल्याला सांगतो की संडासच्या जागेवर काहीतरी चिकट चिकट आल्यासारखं वाटतं. दॅट इज नथिंग बट द म्युकोस डिस्चार्ज which softens the excoriates of the skin and anus. This mucus discharge is due to engorgement mucous membrane, pruritus ani will be caused. नंतर पेशंट अॅनिमिया म्हणून येतो, इज ऑफन अलॉंग विथ एक्झिस्टिंग कॉजेस ऑफ द ह्युमराइड्स. हे कंटिन्युअस थोडं थोडं ब्लिडिंग चालू असतं. कधी कधी काही पेशंट मध्ये प्रोफ्यूज ब्लिडिंग असतं, तर त्यांचं एचबी कमी झालेलं असतं. हे क्लिनिकल फीचर्स घेऊन येतात. ऑन इन्स्पेक्शन जर आपण पाहिलं तर एक्सटर्नली जे असतात, पेशंटला जर आपण लिथोटॉमी पोझिशन दिली, पेशंटला राईट लॅटरल, लेफ्ट लॅटरल किंवा लिथोटॉमी पोझिशन देऊन आपण हे पाहू शकतो. The internal hemorrhoids without prolapse not shown any abnormal features. During the second and third degree prolapse hemorrhoids, internal hemorrhoids may be seen when patient strains. मी जे मगाशी सांगताना सांगितलं की फर्स्ट सेकंड थर्ड डिग्रीचे कसे कसे ओळखायचे, तर सेकंड थर्ड डिग्री मध्ये प्रोलॅप्स स्टेन केल्यानंतर बाहेर दिसतात, तेवढेच दिसतात. फर्स्ट डिग्री मध्ये तर तुम्हाला असे एक्सटर्नल एक्झामिनेशन काहीच दिसणार नाही. ड्युरिंग द 4th degree ऑफ द प्रोलॅप्स फाइल्स कॅन बी सीन. जे 4th degree मध्ये ते प्रोलॅप्स असतात, रिड्यूस होत नाहीत, त्यामुळे आपल्याला ते दिसतात. आपण परत काय तपासणी करू शकतो, तर डिजिटल एक्झामिनेशन. An uncomplicated internal files unless
इट इज थ्रोम्बोस. म्हणजे थ्रोम्बोस असल्याशिवाय तुम्हाला ते डिजिटल एक्झामला पण लागत नाही. मग आपल्याला त्याच्या पुढे काय करायला लागतं, तर प्रोक्टोस्कोपी. Proctoscopy will reveal the internal piles. Proctoscopy is introduced as far as it does. The obturator is then removed, and with the illuminator, the inside of the anal canal piles can be visualized. The proctoscope is now withdrawn slowly, and internal hemorrhoids will be seen bulging into the proctoscope. हे प्रोक्टोस्कोपी करताना आपल्याला दिसतात. आता नवीन जे इलेक्ट्रॉनिक्स प्रोक्टोस्कोप्स आले याच्यावरती आपल्याला स्क्रीनवरती त्याचे फोटो घेता येतात किंवा त्याचं रेकॉर्डिंग करता येतं, नंतर ते पेशंटला दाखवता येतं. हे नवीन ऍडव्हान्टेजेस आहेत, याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे आपल्यालाही लक्षात येतं आणि पेशंटलाही आपल्याला ते दाखवता येतं किंवा प्रूफ म्हणून त्याचे फोटो पण देता येतात. आपल्या बऱ्याच मित्रांकडे किंवा प्रॅक्टिशनर्सकडे आता हे अवेलेबल झालेले आहेत. याचे कॉम्प्लिकेशन्स काय होतात, लक्ष दिलं नाही पेशंटनी तर ब्लिडिंग इज अ मेन कॉम्प्लिकेशन अँड सेकंड इज थ्रोम्बोसिस. The external and anal thrombosis is common and is often seen in patients who have no other stigmata of the hemorrhoids. Thrombosis of the internal hemorrhoids is comparatively rare. Strangulation. Second degree hemorrhoids are more often affected in this condition. When the internal hemorrhoids prolapse and become gripped by the external sphincter, further congestion occurs as the venous return becomes impeded and strangulation occurs. Strangulation is associated with considerable pain and is often called as acute attack of piles. Gangrene हे complication आहे, only occurs when the arterial supply of the hemorrhoids is hampered. Fibrosis is usually follows thrombosis of the internal hemorrhoids. Fibrosis also follows the transient strangulation. Suppuration is a very rare and only occurs as a result of infection of thrombosed hemorrhoids. Thrombing pain of the perianal swelling is the feature. After that or during that, the perianal or submucous abscess may follow. Portal pyoma. This is a theoretical entity. जे रेक्टल वेन्स जे आहेत ते डायरेक्टली पोर्टल वेन्स मध्ये ड्रेन होतात, त्याच्यामुळे पोर्टल पायोमा हे थेरॉटिकली जी एंटिटी सापडते. प्रॅक्टिकली म्हणजे माझ्या प्रॅक्टिस मध्ये मला कधीच पाहायला भेटली नाही, कारण हल्ली खूप चांगले चांगले अँटीबायोटिक्स आलेले आहेत. याचा उपयोग केल्यामुळे ह्या एअर स्टेज पर्यंत कुठला पेशंट जात नाही आणि जाऊ पण देऊ नये आपण. दिस इज theoretical entity portal pyema. With the event of antibiotics, this has considerably been reduced, or it is not found in this. आता आपल्याला पाईल्स किंवा गुदार्शाच्या ट्रीटमेंटच्या भागाकडे वळूया. सामान्यतः जे अग्निकर्म चिकित्सा आणि शस्त्रचिकित्सा असं सांगितलेलं आहे.
चिकित्सेमध्ये मॅक्सिमम पेशंट मध्ये मालावस्तंभ असतो, रक्तस्राव असतो. तर अशा पेशंट मध्ये आपण नागार्ष, नागकेशर, प्रवाळ कामदुधा यांचं मिश्रण, सुरण मटक यांचा वापर करतो. तसंच आर्द्राक्ष असतील तर कुटजावलेय, कुटजारिष्ट यांचा उपयोग करतो. कफारशामध्ये भल्लातक, कांकायन गुटी यांचाही उपयोग करतो. दुसरा जो प्रकार आहे किंवा दुसरी चिकित्सा आहे ती क्षार चिकित्सा. क्षार चिकित्सेमध्ये वेगवेगळ्या क्षारांचा उपयोग आपण करू शकतो. याच्यामध्ये अपामार्ग क्षार आहे, म्हणजे याच्यासाठी पेशंटला हे सगळं ज्या गोष्टी आहेत की आपल्याला कुठलं निदान झालेलं आहे, काय आहे, याच्या तपासण्या करून सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही चिकित्सा करण्यापूर्वी पेशंटचं रुटीन इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये हेमोग्राम, BSL रॅन्डम, BTCT, ब्लड ग्रुप, ट्रायडॉट, ऑस्ट्रेलिया अँटीजन यांचे रिपोर्ट्स केलेले पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा यांच्यात ब्लिडिंग टाइम खूप असतो. आपण क्षारकर्म सुरू केल्याच्या नंतर तिथे जखम होते किंवा काही जणांना दग्ध होतं, त्याच्यानंतर ब्लिडिंग सुरू झालं, BTCT जर जास्त असेल तर ब्लिडिंग थांबत नाही. बऱ्याच वेळा पेशंट ॲनिमिक असतो, त्याच्यामुळे त्याचा आधी ॲनिमिया क्लिअर करायला लागतो. काही वेळा प्रमाण कमी असेल तर औषधी चिकित्सेने ॲनिमिया कमी होतो, पण बऱ्याच वेळेला आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायला लागतात. क्षार चिकित्सेचा उपयोग जो आहे तो वातज कफजार्श किंवा पित्त रक्तजार्शामध्ये करावा असं सांगितलेलं आहे. क्षारकर्म ज्यांना करायचं आहे त्यांचं मनोबल चांगलं असायला पाहिजे. म्हणजे समजून सांगितल्यानंतर पेशंटनं ते ऐकलं पाहिजे. त्याचं मनाचं धारिष्ट्य असावं किंवा त्याचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे आणि तो बलवान असला पाहिजे. आता क्षारकर्म कशा पद्धतीने करतात, तर पेशंटला कुठलंही कर्म करण्यापूर्वी पेशंटचे कन्सेंट घेणं गरजेचं आहे. पेशंटचे सगळे रिपोर्ट्स घेतले पाहिजेत. पेशंट जरी आपण क्षारकर्म करत असलो तरी ऑपरेशनसाठी किंवा सर्जरीसाठी जसे कन्सेंट घेतो तशी कन्सेंट घ्यावी. बऱ्याच वेळा पेशंटला पेन सहन होत नाही, त्याच्यामुळे बरेचसे मित्र किंवा मी पण झायलोकेनचा वापर करतो. तर अशा सगळ्याच पेशंटची झायलोकेन टेस्ट करावं. की समजा आपल्याला द्यायची गरज पडली, सेन्सिटिव्हिटी नाही हे लक्षात आलं किंवा ते सेन्सिटिव्ह नाही म्हटल्यानंतर आपण त्याचा वापर ज्या पेशंटचं क्षारकर्म करायचं त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये घ्यावं, पोझिशन द्यावी, गुदाजवळचा भाग जो आहे तो स्वच्छ करावा. कृमिक औषध म्हणजे आपण त्रिफळा काढा पाथ वापरू शकतो किंवा बिटाडीन वापरू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आपण ह्या क्षारकर्म हे लोकल खालीच करतो, मी जसं म्हटलं तसं. तर हे पेशंटला पोझिशन देऊन झाल्याच्या नंतर आरश यंत्र जे आहे झायलोकेन जेली त्याला लावून हळूच गुदामध्ये सरकवावं. आतमध्ये पुश करत असताना पेशंटला थोडंसं जोर करायला सांगावं किंवा प्रवाहन करायला सांगावं. त्याच्यामुळे आरश यंत्र जे आहे ते आतमध्ये इन्सर्ट करणं सोपं जातं. आरश यंत्र गुदामध्ये गेल्याच्या नंतर आपली जी व्हिजन आहे ती चांगली दिसण्यासाठी आपले लाईट्स ऍडजस्ट करावे. आणि आरश ट्रॉकर काढल्यानंतर आपल्याला आरश व्यवस्थित दिसायला लागतात. ते शलाक्याने थोडेसे वरती उचलावेत.
बाजूचा असेल तर त्याने ती जागा स्वच्छ करून घ्यावी आणि शलाकेने नखा एवढा क्षार, एवढी जी मात्रा, अल्प मात्रा सांगितलेली तेवढी मात्रा त्या ठिकाणी ठेवावी. त्याच्यानंतर 100 अंक मोजेपर्यंत असं आपल्याला शास्त्रात सांगितलंय. साधारणतः एक 10 ते 15 सेकंदामध्ये ते लावलेला जो क्षार आहे तो कापसानं पुसून घ्यावा. ते पुसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अगोदर जो वर्ण होता त्या ठिकाणी थोडासा जांभळासारखा वर्ण किंवा किंचितसं काळसरपणा आलेला आहे. याचा अर्थ आपलं क्षार कर्म योग्य झालेलं आहे. अशा पद्धतीने जेवढे 2-3 आरसे दिसत असतील त्याच्यावरती रिपीटेडली सेम प्रोसेस करावी. नंतर सम्यक दग्धाची लक्षणं दिसले की पेशंटचा आरसे यंत्र काढून घ्यावं. आरशात ज्येष्ठ मधाचं तूप लावावं किंवा ज्येष्ठ मध किंवा ज्येष्ठ मध तेल जे असतं किंवा तक्र जे असतं याचा मात्रा बस्ती द्यावा आणि काही काळानंतर पेशंटला गरम पाण्यात बसण्यास सांगावे. जर पेशंटला खूप आरसे असतील तर एका वेळी 1 किंवा 2 आरशांचं क्षारकर्म किंवा क्षार आणि जास्त, बाकीच्यांचं एकाच वेळी सगळ्यांचं करू नये. सम्यक क्षार दग्ध जर झालेला असेल तर पेशंटचं वायूचं अनुलंबन होतं, अन्नावरची इच्छा उत्पन्न होते. अतिदग्ध झालेले असतील तर पेशंटला गुदावरणाच्या तिथे दाह होतो, मूर्छा येते, ज्वर येतो, रक्ताची अतिप्रवृत्ती होते. हीनदग्ध जर झालेला असेल तर आरशात काळा वर्ण येतो, व्रण कमी होतात, कंडू येतो. तर या ठिकाणी जशी लक्ष निर्माण होतील तशी त्याची चिकित्सा करावी. आणि तो ज्वर आला तर ज्वराची चिकित्सा करावी. मूर्छा असेल तर मूर्छा, काही वेळेला पेशंटला व्हॅझोव्हेकल शॉक सारखी पण लक्षणं असतात. आपण म्हणतो की मूर्छा आली, अशा ठिकाणी IV द्यावं. नंतर अग्निगर्म, जी आपली अग्निगर्म चिकित्सा, याच्यामध्ये पण क्षारकर्माप्रमाणेच पोझिशन द्यावी, सगळ्या तपासण्या कराव्यात. आणि सुवर्ण शलाका किंवा चांदीची शलाका यानं अग्निकर्म करावं. ज्यावेळेस आपण ते शलाकेनं अग्निकर्म करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तो अर्श जो आहे तो थोडासा श्रिंक झाल्यासारखा दिसतो. म्हणजे जसं द्राक्षाचा मनुका झाल्यासारखा आपल्याला समजून सांगायचं म्हटलं तर दिसतं, त्या पद्धतीने दिसतो. आता आपल्याकडे अजून अर्वाचीन शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट सांगितल्यात. त्याच्यामध्ये इंजेक्शन थेरपी आहे, रबर बँड थेरपी आहे, क्रायो सर्जरी आहे आणि हिमोरेडिक्टॉमी आहे. आणि आता नवीन प्रचलित किंवा फेमस होऊ लागलेली लेझर थेरपी आहे. तर याच्यात आपण थोडक्यात पाहूया. इंजेक्शन थेरपी. आता इंजेक्शन थेरपी मध्ये काय करतात, आता कुठलीही थेरपी करायची असेल तर आपल्याला पूर्वकर्म म्हणून जी सांगितलेली आहेत ना ती सगळ्यांची प्रत्येक वेळेस मी रिपीट नाही करत, ती सगळीच करायची आहेत. म्हणजे कन्सेंट घेणे आहे, झायलोकेन टेस्टिंग करणं आहे,
रक्ताच्या तपासण्या करणं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घ्यायच्यातच किंवा कुठले कर्म करण्याच्या अगोदर त्याचं बस्ती दिलेला असला पाहिजे, स्थानिक स्वच्छता असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी अद्ययावत धरून मी पुढे सांगतोय, परत परत रिपिटेशन करत नाहीये. तर इंजेक्शन थेरपी बद्दल बघूया. इंजेक्शन थेरपीमध्ये स्क्लेरोजंट इंजेक्शन्स वापरले जातात. The scleroden injections has been the method of treatment of small vascular hemorrhoids. Indeed, is used to control all cases of first degree hemorrhoids, whatever may be the present. Sclerosant is 5% phenol in almond or Turkish oil with 140 mg of menthol to make 30 ml solution. पण शक्यतो आपण सोल्युशन तयार करत नाही, आपल्याला तयार 5% फेनॉल इन आल्मंड चे इंजेक्शन्स उपलब्ध आहेत आणि ते सगळे स्टराईल असतात, तेच वापर. This solution is injected into submucosa around the pedicle of the hemorrhoid with two objects in view. Firstly, internal hemorrhoidal plexus, and secondly to produce the fibrous reaction in the submucous layer, which will fix the loose redundant mucous membrane to the inner muscle layer and draw up the pile so that it no longer prolapse or is grasped by sphincters. Good sclerosis is often be obtained by a single injection of 5 ml into each primary hemorrhoid. If the injection is given slowly around the base of pile above the anorectal ring, very little discomfort is experienced. If the subsequent injection are required, the sclerosed mucosa will not usually take such a volume, and 2 to 3 ml are then injected and 1 centimeter below the initial injection. आता इंजेक्शन थेरपीचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? मेथड इज क्विक. लोकांना तर कसं एकदम पटकन पाहिजे असते. रिलेटिव्हली पेनलेस, comparatively free from complication. In first degree hemorrhoids results in a high percentage is occurs. If the injection therapy is done for a treatment of first and second degree hemorrhoids, the cure rate is near about 90 to 90%. Recurrence may take place in 15% cases within 3 years. असं जरी असलं तर इंजेक्शन थेरपीच्या वेळी एक लक्षात घ्यायला लागणार आहे की इंजेक्शन देताना नेहमी ऍस्पिरेट करायला पाहिजे, कारण याच्यामध्ये काही दुर्घटना घडतात आणि हे इंजेक्शन जे आहे ते डायरेक्ट आर्टरीज मध्ये जाऊन पेशंट कोलॅप्स होऊन दुर्घटना घडतात. तर त्याच्यामुळे ऍस्पिरेट करावं, ब्लड येणार नाही याची काळजी घ्यावी. मी आधीच सांगितलं होतं की सगळ्यांचे लोकलचे स्किन टेस्ट करावी, तसे इथं पण इंजेक्शन डायरेक्ट देण्यापूर्वी 1 cc लोकल द्यावा आणि नंतर इंजेक्ट करावं की जेणेकरून पेशंटलाही त्रास होणार नाही, पेशंट मुवमेंट करत नाही. याचा एकच फायदा आहे, आपल्याला लोकल खाली करता येतं, पेशंटला 2 तासामध्ये घरी डिस्चार्ज करता येतो. पेशंटला 2 तासानंतर आपल्याला जसं इतर वेळी अॅनेस्थेशिया नंतर एनबीएम ठेवायला लागतं, तसं एनबीएम ठेवायला लागत नाही. हा याचा फायदा आहे. दुसरी थेरपी आहे रबर बँड थेरपी. रबर बँड थेरपी मध्ये काय असतं की पाईल मास जे असते त्याची गन असते, त्या गनवरती रबर बँड बसवला जातो आणि आपण जसे इतर वेळी पोझिशन देतो तशीच पोझिशन देऊन लिथाटॉमी पोझिशन देऊन सगळं पेंटिंग ड्रेपिंग करून प्रोपोस्कोप टाकून तो रबर बँड जो आहे तो
गनचे पुढे टीप असते, त्या टीप मध्ये पाईल मास कॅच केला जातो आणि रबर बँड त्याच्यावरती बेसला सोडला जातो. त्याच्यामुळे काय होतं की तो बेसला ज्या वेन्स असतात ते कन्स्ट्रिक्ट होतात, त्याचा ब्लड सप्लाय हॅम्पर होतो, त्या नेक्रोसिस होऊन वरचा पाईल्सचा जो किंवा मराईटचा वरचा जो मास आहे तो काही दिवसात गळून पडतो. The simple method of ligating hemorrhoids without the need of general anesthesia or admission to the hospital. Rubber banding is ideal method for the treating first degree and second degree hemorrhoids. जसं आपण इंजेक्शन थेरपी फर्स्ट अँड सेकंड डिग्री मध्ये उपयोगाचे आहे असं म्हणलो, तसंच रबर बँड पण फर्स्ट अँड सेकंड डिग्री मध्येच उपयोगाचा आहे. Rubber banding is the ideal method of the treatment of treating large first degree and second degree internal hemorrhoids in absence of associated tags or external hemorrhoid component. Each hemorrhoid is visualized through the proctoscope. The upper part of the mucocutaneous line is grasped by the instrument and a small elastic band slipped over it. A recent modification uses modified proctoscope with bands stretched over the inner drum and pushed off by advancing the outer drum of the proctoscope over it. मी जी गन म्हणतो त्याचं हे वर्णन आहे. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे? तर होल ऑपरेशन कॅन बी डन विदाउट असिस्टन्स, म्हणजे तुम्हाला असिस्टन्सची गरज पडत नाही. बँड कॅन बी प्लेस्ड ओव्हर लार्जर पाईल्स, जे जास्त साईजने मोठे असतात त्या पाईल्स वरती पण बँड बसवता येतो. केअर मस्ट बी टेकन टू इन्सर्ट द बँड of the hemorrhoids at least 1 centimeter above the dentate line. Should the dentate line be in the ligating band, considerable pain will result. The bands are simultaneously inserted over each hemorrhoids as reduce the risk of ligated hemorrhoids will necrose in 24 to 48 hours, slump of about 7 days. Main disadvantage काय याचा? It is associated with pain which is more or less always experienced for the first 24 to 48 hours. Sometimes pain is very severe. Sometimes secondary hemorrhages may occur. त्यावेळेस मात्र आपल्याला सेकंडरी हेमोरेजेस ची काळजी घ्यायला लागते. किंवा काही वेळेला खूप ब्लिडिंग होत असेल तर पेशंटला अॅनेस्थेशिया देऊन त्या ठिकाणचा जो बँड नेक्रोस करून जागा सोडलेली असते तिथला म्युकोजा जो आहे तो 4-0 किंवा 6-0 वायक्रिल कॅटगटनं आपल्याला सुचर करून तो रॉ एरिया कव्हर करायला लागतो. तिसरा प्रकार आहे क्रायोसर्जरी. हा आपल्याकडे एवढा कॉमनली वापरला जात नाही, पण थेरॉटिकली आहे म्हणून विद्यार्थ्यांसाठी मी सांगतोय. Both elastic band ligation and cryotherapy may welcome to occupy mid position between injection therapy and surgical excision. The new form of the cryotherapy involves freezing of tissues of hemorrhoids for a sufficient time to cause necrosis. If carefully used and applied only to the upper part of the hemorrhoids area at the anorectal junction, it achieves similar results of elastic band, but there is no pain. The effectiveness of the cryosurgery is at present evaluated. Cryosurgical probe using liquid nitrogen at the temperature of -160 degrees centigrade is used at the pedicle of the hemorrhoids for 3 minutes each. The patient remains in left lateral position or in a lithotomy position. When the cryoprobe is placed on the tissue, an ice ball forms as a visible white area which will eventually slump.
procedure usually takes 10 to 15 minutes. Patient is observed for 30 minutes before to leave. The great advantage of this method is that it is completely without pain. The main disadvantage is profuse watery discharge, which starts within 3 hours of the procedure and lasts for 2 to 4 weeks. This discharge contains large amount of protein and potassium. This requires wearing of surgical pads for 2 to 3 weeks, and healing is completed after 4 to 6 weeks. In the advanced case, when there is a prolapse of hemorrhoids, this technique has little efficacy. So cryosurgery and elastic band ligations are unlikely to replace surgery, but nevertheless be valuable additions to conservative therapy. मी जसं सांगितलं जसं की प्रत्येक ट्रीटमेंटचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. क्रायोसर्जरी करत असताना जो प्रोब आपण वापरतो त्याच्यामध्ये -160 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला आपण नायट्रस ऑक्साईड नायट्रोजन वापरतो, लिक्विड नायट्रोजन. याच्यामध्ये मात्र आपल्या हातावरती खूप चांगला कंट्रोल असायला लागतो, नाहीतर चांगला जो एरिया आहे म्हणजे पाईल्सच्या बाजूचा जो म्युकोजा आहे याच्यावरती पण नेक्रोसिस होऊ शकतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा फायब्रोसिस होतात पेशंटला, बऱ्याच वेळा स्ट्रिक्चर पण होतात. तर ही एक काळजी घ्यायला लागते. फक्त फायदा हाच आहे की याला आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये प्रोसिजर संपून अर्ध्या तासात सोडता येतं आणि त्याच्यानंतर मात्र सिरियस डिस्चार्ज हा चालूच राहतो पेशंटला 2-3 आठवडे. त्याच्यामुळे मात्र पेशंटला हे कन्व्हिनियंट वाटत नाही आणि तसे आपल्याकडे याचा वापर कोणी करत नाही. याच्यानंतर महत्वाचा जो भाग येतो तो सर्जरी किंवा ह्युमरेडेक्टॉमी किंवा लायगेशन आणि एक्सिजन ऑफ मेथड. तर याच्यामध्ये पण आपल्याला मी सगळ्यात आधी हे सांगेल की आपण सगळे जरी प्रकार पाहत असलो तरी बऱ्याच पेशंट आपल्याकडे हा पाईल्सच्या सेकंड किंवा थर्ड डिग्री प्रोलॅप्स असताना किंवा सेकंड स्टेज मध्ये असताना येतो, त्याच्या आधी येतच नाही. त्यापूर्वी पेशंटला अॅनल फिशर झालेले असतात. फिशरचं मी याच्यात वर्णन नाही केलं, पण आपल्याकडे वेळ पण तेवढा नाहीये त्याच्यामुळे मी फिशर हा विषय सांगितलाच नाही, पण त्या पेशंटला फिशर्स असतात. त्याच्यामुळे सगळे पेशंट जे आहेत त्यांना हॅनल ओपनिंग जे असतात ते नॅरो झालेले असतात किंवा स्ट्रिक्चर्स असतात. तर या सगळ्याच पेशंटचं अॅनल डायलेटेशन जर केलं किंवा लॉट्स प्रोसिजर केली आपण तर पेशंटला रिझल्ट पण चांगले भेटतात. आणि माझं वैयक्तिक मत आहे की कुठलीही गोष्ट लोकल खाली करण्यापेक्षा किंवा विदाउट अॅनल डायलेटेशन करण्यापेक्षा इंजेक्शन थेरपी किंवा रबर बँड लायगेशन का करेना आपण, परंतु अंडर अॅनेस्थेशिया करावं आणि त्या पेशंटचे लॉट्स प्रोसिजर करून किंवा अॅनल डायलेटेशन करून जर आपण हे ट्रीटमेंट दिल्या त्याचे रिझल्ट खूप चांगले भेटतात, कॉम्प्लिकेशन्स राहत नाहीत आणि रिकरन्स होण्याचे चान्सेस नगण्य असतात. म्हणजे जे आपण 15% रिकरन्स असा म्हणतो तर तो रिकरन्स जवळजवळ 1 to 2% पर्यंत कमी होऊ शकतो. तर अॅनल डायलेटेशन काय आहे का बाबा, टाइटनेस ऑफ आता हे अॅनल डायलेटेशन साठी आपल्याला काही लोकल खाली नाही करायचं, याला एक तर स्पायनल अॅनेस्थेशिया, सॅडल ब्लॉक किंवा जनरल अॅनेस्थेशिया. अॅनेस्थेटिक आपल्याला अवेलेबल होतात, त्याच्यामुळे अॅनेस्थेटिकची चॉईस असेल तर अॅनेस्थेटिकच्या चॉईस प्रमाणे किंवा आपल्या चॉईस प्रमाणे स्पायनल किंवा सॅडल ब्लॉक देऊन लॉट्स प्रोसिजर करावी. शक्यतो आता नवीन आलेले अॅनेस्थेटिक हे शक्यतो जनरल अॅनेस्थेशिया द्यायला नकोच म्हणतात आणि तेही बरोबर आहे. कॉम्प्लिकेशन रेट खूप कमी होतो, त्याच्यामुळे पेशंट बोलतो चालतो, त्याच्यामुळे पेशंटचा फिअर जो असतो तो पण कमी होतो आणि डायरेक्टली आपण हार्ट लंग्स कुठल्याही गोष्टीत अॅनेस्थेशियाच्या बाबतीत पेशंटला एक्सपोज करत नाही. तर लॉट्स प्रोसिजर मध्ये काय करतो आपण, त्याच्यामध्ये पण मी सगळ्या गोष्टी परत सांगत नाही, म्हणजे प्री ऑपरेटिव्ह जे आहे ते सगळं याच्यात काळजी घेऊन लिथोटॉमी पोझिशन देऊन स्पायनल अॅनेस्थेशियाचा इफेक्ट आल्याच्या नंतर tightness of the internal sphincter has been made responsible for many symptoms. The maximum anal dilatation. आता maximum जरी म्हटलेलं असलं तरी 4 finger dilatation is to be done.
The whole of the anal canal or lower rectums are slowly or uniformly dilated with the fingers until the 3 fingers of both bands are hands are inserted. Tight bands which Lords called pectum are broken. तर हे अॅनल डायलेटेशन केल्याच्या नंतर ऑक्टोस्कोप आपण आतमध्ये पाईल्स मास पाहू शकतो, पाईल मास पाहू शकतो. आणि मग त्याच्यानंतर ह्युमरेक्टॉमी किंवा लिगेचर ऑफ अँड एक्सिजन मेथड आपण वापरू. म्हणजे सुरुवातीला हे पाहूया आणि मग नंतर आपण क्लोज ह्युमरेक्टॉमी आणि या एक्सिजन मध्येच क्षारसूत्र लिगेचर करण्यासाठी क्षारसूत्राचा वापर असा आपण एकत्रित पाहूया. लास्ट 5 मिनिट्स राहिले. ओके ओके घेतो मी पटकन घेतो. हो सर, हो सर. तर फक्त रिमाइंड केलं सर, बाकी काही नाही. तुम्ही चालू करा. ओके ओके ओके. पॅनल डायलेटेशन झाल्याच्या नंतर जे प्लेक्सेस आहेत ते आपण पाईल्स प्लेक्सेस जे आहेत ते फोरसेप मध्ये कॉकर्स फोरसेप किंवा स्पंज होल्डर मध्ये कॅच करून त्याचा जो बेस आहे तो व्ही शेप कट करून त्याची बेस जी आहे व्हेन्सची त्या ठिकाणी बार्बर थ्रेड किंवा व्हाईक्रिल यांचा उपयोग करून अर्वाचीन शास्त्राप्रमाणे ते लायगेट करतात आणि वरचा जो पोर्शन आहे तो एक्सरसाइज केला जातो. आपण क्षारसूत्राचा या ठिकाणी वापर करतो. या ठिकाणी सेम पद्धतीने पाईल्स मास कॅच करून त्याच्या बेसला व्ही शेप इन्सिजन घेऊन आपण जर त्या ठिकाणी क्षारसूत्राने लागेट केलं तर त्या ठिकाणी केमिकल ऍक्शन पण होते, नेक्रोसिस पण होतं आणि सेकंडरीज किंवा आपण त्याला जे म्हणतो की रिकरन्स याचं प्रमाण खूप कमी होतं. म्हणून या ठिकाणी लिगेचर करण्यासाठी क्षारसूत्राचा उपयोग करावा. नंतर क्लोज ह्युमरेक्टॉमी मध्ये काय करतात की सब म्युकोजा जो असतो तो ओपन केला जातो आणि त्याचे ज्या व्हेन्स असतात व्हेन्स ओपन करून त्या व्हेन्सच्या बेसला लायगेट करून कट केला जातं आणि म्युकोजा जो आहे तो 4-0 किंवा 3-0 व्हायक्रिल किंवा कॅटगटनी सुचर केला जातो. या दोन्ही मध्ये एकच आहे की याच्यामध्ये रॉ एरिया आपण जर लिगेचर आणि एक्सिजन करतो त्यात ओपन राहतो आणि क्लोज ह्युमरेक्टॉमी मध्ये मात्र तो ओपन राहत नाही. त्याच्यामुळे अॅनल कॅनल नॅरोईंग होणे किंवा त्या ठिकाणी कन्स्ट्रिक्शन ऑफ द ॲनस असं जे म्हणतात ते होत नाही. असं जरी असलं तरी आपण लॉट्स प्रोसिजर करून हे करतो त्याच्यामुळे लिगेचर आणि एक्सिजन मध्ये हे कॉम्प्लिकेशन राहत नाही. फक्त नंतरच्या कॉम्प्लिकेशन मध्ये काही पेशंट मध्ये इन्फेक्शन असतं. जर पेशंट डायबेटिक असेल आणि पेशंटला जर व्यवस्थित अँटीबायोटिक दिलं गेलं नाही तर इन्फेक्शन होऊ शकतात. त्याची एक काळजी घ्यायला लागते. चांगले अँटीबायोटिक वापरायला लागतात. पेशंटला जर ब्लिडिंग झालं तर ब्लिडिंग साठी ब्लड द्यावं किंवा जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये इंजेक्शन असेल, व्हिटॅमिन के चे इंजेक्शन असतील याचा उपयोग करावा. त्या ठिकाणी मॉप ठेवावा किंवा काही वेळेला आपल्याला फोलिस कॅथेटर ठेवून त्याचा बलून 40 ते 50 cc कॅपॅसिटी असलेला बलून आतमध्ये इन्सर्ट करून जर फुगवून ठेवला तर त्याच्या प्रेशरनं पण ब्लिडिंग थांबतं. हे प्रॅक्टिकल अनुभव सांगतो मी, पुस्तकामध्ये नाही सापडलं. आणि पेशंटला नंतर अॅनेस्थेशिया पेशंटला बाहेर शिफ्ट केल्यानंतर अॅनेस्थेशियाचे कॉम्प्लिकेशन काही वेळा असतात. त्याच्यामध्ये स्पायनल दिलेला असेल तर स्पायनल हेडेक असतो किंवा जर जीए दिलेला असेल तर जीए मध्ये पेशंटला डिझिनेस असतो, कधी कधी वॉमिटिंगचा होतं, कधी कधी गिडीनेस राहतो. तर त्या पेशंटला आयव्ही फ्लुइड्स भरपूर दिले तर हेडेक राहत नाही. कधी मात्र पेशंट हेडेक कमी होत नाही त्यावेळी मात्र स्टिरॉइड्सचा वापर करायला लागतो. मला वाटतं सर इथपर्यंत आता आपण इथं कन्क्लूड करूया, कारण याचं पुढे कॉम्प्लिकेशन मध्ये खूप गेलो तर ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे बरेच मुद्दे येतील. आपला जो सर्जिकल ट्रीटमेंट किंवा मेडिसिन ट्रीटमेंट किंवा अर्श हा विषय जो होता हा आपण कव्हर केला पूर्ण बऱ्यापैकी. तर इथं थांबायचं का? हॅलो तवशेकर सर. हॅलो हॅलो. धोंडे सर, हो सर. तुमच्या परवानगीने काही क्वेश्चन्स असतील तर 1-2-3 क्वेश्चन आले ते विचारतो. हा विचारा ना.
प्रश्न विचारा पहिला सर. सर असा आहे की प्रश्न पहिला आहे सर असा की अर्शांची उत्पत्ती हा. गुदभागी 3:7:11 या ठिकाणीच का बरं होते, इतर ठिकाणी होत नाहीत का? हॅलो, हा सर, प्रश्न ऐकू आला हॅलो, का? आवाज नाही येते सर तुमचा. नाही ना, येतोय का सर आवाज? नाही आला सर. हा येतोय. हा येतोय सर. हॅलो, येतोय परत सर, आवाज गेला. येतोय. हा आता आला. हा, हा बोला ना सर. अर्शांची उत्पत्ती 3:7:11 याच ठिकाणी का होते, बाकीच्या ठिकाणी का होत नाही? हा 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 याचं सर मी अॅनाटॉमी सुरुवातीला घेतली नाही, पण त्याच्यात अॅनाटॉमी मध्येच उत्तर आहे. अॅनल कॅनल जो असतो, तर अॅनल कॅनल मध्ये लेफ्ट आणि राईट पोस्टेरियर कॉलमच्या कंटेंट मध्ये आर्टरीज आणि वेन्स असतात. त्या ठिकाणी त्या लार्जेस्ट रॅडिकल्स आहेत त्याचे. क्लॉक हा. पोझिशनला आपल्याला कॉमनली प्रायमरी इंटरनल ह्युमरेट्स पाहायला भेटतात. हॅलो, ओके. हा सर. बोला सर, बोला. हॅलो, हा त्याचं उत्तर तसं. हा तर त्या अॅनाटॉमी मध्ये उत्तर आहे सर त्याचं, की 3, 7 आणि 11 क्लॉकला लार्जेस्ट रॅडिकल्स असतात वेन्सचे, त्याच्यामुळे आपल्याला तिथे पाहायला भेटतात. ओके सर, अजून एक प्रश्न हॅलो. आहे. हा अजून एक प्रश्न. हा हा अर्श बोला ना. पुन्हा पुन्हा का बरं होतो आणि त्याचं मुख्य कारण काय रिकरन्सीचं? हा सर, याच्यामध्ये सगळ्यांनाच उत्तर मी सुरुवातीला सांगताना पण सांगितलं होतं की अर्श हा व्याधी आपल्या म्हणजे मानवामध्ये दिसतो, जनावरांमध्ये दिसत नाही, कारण आपलं इरक पोश्चर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपले जे हेतू इथं, ते हेतू जर आपण त्याच्यातनं जो हेतू असेल, तो हेतू जर त्याच्यातनं वेगळा केला नाही, म्हणजे समजा जो टू व्हीलर वरती प्रवास करतोय किंवा जो त्याला मलावष्टंभ आहे की त्याचं ट्रीटमेंट दिली नाही, त्याला अग्निमांद्य आहे याची ट्रीटमेंट जर आपण दिली नाही, तर तो रिकरन्स कॉमन आहे सर त्याच्यामध्ये. तर त्याचा जो हेतू आहे तो हेतू दूर केला पाहिजे. ओके हॅलो. सर. ओके सर. ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू. थँक्यू सर. मी यानंतर आपल्या महाविद्यालयाचे शल्य विभागाचे एचओडी डॉक्टर खंडेजोड सर यांना विनंती करतो की त्यांनी या लेक्चरचं कन्क्लूड करावं. डॉक्टर खंडेजोड सर. हॅलो सर. हॅलो, आज आपल्या महाविद्यालयाचे धोंडे सर यांनी अत्यंत छोटे छोटे मुद्दे घेऊन आणि विश्लेषित पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक दोन्ही व्ह्यू या ठिकाणी आरशाच्या टॉपिक वर मांडणी केलेली आहे. त्यांनी उदाहरणार्थ अनाटॉमी, त्याच्यानंतर हेतू, लक्षण, संप्राप्ती चिकित्सा, मॉडर्न चिकित्सा, त्याचे कॉम्प्लिकेशन, आणि हे सर्व विद्यार्थ्यांसाठी, युजी आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी आणि प्रॅक्टिशनर साठी, इव्हन टीचिंग साठी सुद्धा अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन सरांनी या व्याख्यानातून केलेलं आहे. त्यामुळे मी महाविद्यालयाच्या वतीने सरांचं हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक आभार मानतो व या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद खंडेजोड सर. या ठिकाणी यानंतर मी माननीय प्राचार्य डॉक्टर लोखंडे सरांना विनंती करतो की सरांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर संजय कुमार धोंडे सरांचं मी अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि बाकी सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचे आभार, आणि विशेषतः मेन म्हणजे आजचे जे आपले कोऑर्डिनेटर आहेत, ज्यांनी आतापर्यंत उत्तमरित्या हा कार्यक्रम राबवला, असे डॉक्टर भैरव तावशीकर सर, डॉक्टर श्रीरंग छापेकर सर यांचे आभार, आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. पुन्हा मान्यवरांचे आभार, सर्वांचे आभार, सर्व विद्यार्थी आणि आज आपल्याला लाभलेले वक्ते धोंडे सर यांचे पुनश्च एकदा आभार, आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.